आता पूर्णांक संख्यांचा गुणाकार. आता इथे त्यांनी एक उदाहरण काय दिले बघा. मयुरी शाळेतून घरी जाताना तिची सायकल पंक्चर झाली. पंक्चर काढण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा तिला सुशांतला, स्नेहल आणि कल्पनाने प्रत्येकी 5 रुपये उसने दिल्याने तिच्याजवळ 15 रुपये उसने गोळा झाले व तिच्या सायकलची दुरुस्ती झाली. आपण उसने रुपये किंवा कर्ज ऋण चिन्हाने दाखवतो. इथे दाखवले बघा ते अपॉस्ट्रोफी एसमध्ये, सिंगल अपॉस्ट्रोफी एसमध्ये अवतरण चिन्ह. म्हणजे मयुरीवर 15 रुपयांचे कर्ज होते, त्यामुळे तिच्याजवळ वजा 15 रुपये होते. आता येथे आपण अधिक 5 अधिक कंसात वजा 5 अधिक वजा 5 बरोबर वजा 15 हे जाणून घेतले. यावरून वजा 5 गुणिले 3 बरोबर 3 गुणिले वजा 5 म्हणजे वजा 15 हे ध्यानात येते. दुसऱ्या दिवशी मयुरीने आईकडून 15 रुपये आणून प्रत्येकाचे पैसे परत केले व कर्ज फेडले किंवा कमी केले. कर्ज काढून टाकणे म्हणजे पैसे मिळवणे हे समजून वजा 15 बरोबर अधिक 15 हे लक्षात घ्या. आपण पूर्ण संख्यांचे गुणाकार व भागाकार शिकलो आहोत. या क्रिया करण्यासाठी पाढे देखील तयार केले आहेत. आता पूर्णांक संख्यांचे गुणाकार अभ्यासू. म्हणजे ऋणसंख्या, धनसंख्या व शून्य मिळून जो समूह आहे त्यातील संख्यांचे गुणाकार पाहू. वजा 3 अधिक कंसात वजा 3 अधिक कंसात वजा 3 अधिक कंसात वजा 3 ही बेरीज म्हणजे वजा 3. ही संख्या 4 वेळा घेऊन केलेली बेरीज होईल, ती वजा 12 येते. ही बेरीज आपण वजा 3 गुणिले 4 बरोबर वजा 12 अशी लिहू शकतो. त्याचप्रकारे वजा 5 गुणिले 6 बरोबर वजा 30, वजा 7 गुणिले 2 बरोबर वजा 14, 8 गुणिले वजा 7 बरोबर वजा 56. म्हणजे हे असं 4 वेळा 3 लिहिण्यापेक्षा हे 3 किती वेळा आहेत तर ते 4 वेळा आहेत. मग त्या 4नीच या 3ला एकदा जर गुणलं तर ह्या बेरजे एवढेच आपल्याला गुणाकाराची संख्या इथे मिळते, हे यातून आपल्याला समजतं. आता वजा 4चा पाढा तयार करू. वजा 4 गुणिले 0 0, वजा 4 गुणिले 1 वजा 4, वजा 4 गुणिले 2 वजा 8, वजा 4 गुणिले 3 वजा 12. यातील आकृतिबंधाचे निरीक्षण करा. इथे वजा 4चा गुणक एकेकाने वाढला की गुणाकार 4ने कमी झालेला दिसतो. हाच आकृतिबंध ठेवून वजा 4चा पाढा वरच्या बाजूला गुणक कमी करून वाढवला तर तो असा होईल. म्हणजे वजा 4 गुणिले वजा 2 बरोबर 8, वजा 4 गुणिले 1, वजा 4 गुणिले वजा 1 बरोबर 4, वजा 4 गुणिले 0 बरोबर 0. आता इथे ह्या खालील सारणीमध्ये आपण अशाच प्रकारचे वजा 5 वजा 6 आणि वजा 7चे पाढणे पूर्ण केलेले आहे. हे बघा इथे या प्रकारे आपण हे पूर्ण केलेले आहे. हे नियम समजावून घेऊ आपण. 2 धनपूर्णांकांचा गुणाकार धनपूर्णांक येतो. 1 धनपूर्णांक व 1 ऋणपूर्णांक यांचा गुणाकार ऋणपूर्णांक येतो. 2 ऋणपूर्णांकांचा गुणाकार धनपूर्णांक येतो. म्हणजेच धनसंख्या गुणिले धनसंख्या याचा गुणाकार धनसंख्या येते. त्यानंतर धनसंख्या गुणिले ऋणसंख्येचा गुणाकार ऋणसंख्या येते. ऋणसंख्या गुणिले धनसंख्या यांचा गुणाकार ऋणसंख्या येते. आणि ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या यांचा गुणाकार धनसंख्या येते. हे अजून व्यवस्थित समजण्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चिन्हांच्या बाबतीतला, तर तो तुम्ही बघू शकता. पूर्णांक सराव संच 8 बघा. आता